परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पुन्हा एकदा परमेश्वराची उपकारस्तुती करण्यासाठी या सुंदर शाबात दिवशी या सकाळच्या वेळेस परमेश्वराने आम्हा सर्वांना एकत्र आणून त्याचं गौरव तो आमच्या द्वारे करून घेतो, म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर ही त्याची कृपा आणि त्याची दया आमच्यावर आहे की आम्ही परमेश्वराची सेवा करावी. आणि ही सेवा करत असताना परमेश्वर सदैव आमचं रक्षण करतो आणि आम्हाला त्याच्या समागमे ठेवतो. आपण आपल्या उपासनेला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला स्तोत्र वाचन करूया. स्तोत्र 1. धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपले हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. पण दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. त्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत, पापीजन धार्मिकाच्या मंडळीत उभे राहावयाचे नाही. तर धार्मिकाचा आयुष्यक्रम परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा आयुष्यक्रम नष्ट होतो. देवबाप वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, मागील आठवडाभर तू आमचं रक्षण करून तुझं गौरव करण्यासाठी या शाबात दिवशी या सुंदर सकाळच्या वेळेस तू आम्हाला एकत्र आणून तुझं गौरव आणि तुझं स्तुतिस्तवन तू आमच्या द्वारे करून घेतो, म्हणून तुझे उपकार मानतो. खरोखर परमेश्वरा, ही तुझी कृपा आणि ही तुझी दया तू आमच्यावर रोज नवीन आणि नवीन करतोस, म्हणून तुझे उपकार मानतो. कारण परमेश्वरा, आम्ही पाहतो की गेले 2 वर्षापासून संपूर्ण जगामध्ये महामारी आलेली आहे आणि या महामारीतून तू आमचं रक्षण करतो, तू आमचा सांभाळ करतो आणि परमेश्वरा, तुझं गौरव करण्यासाठी तुझ्या मंदिरात तू आम्हाला घेऊन येतोस, म्हणून तुझे उपकार मानतो. खरोखर परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही मान महिमा गौरव स्तुती स्तवन धन्यवाद देतो. कारण या सर्व गोष्टीस आमचा देव पात्र असा आहे, म्हणून आम्ही तुझं गौरव करतो. दावीद राजा सुद्धा हेच म्हणतो की मृत लोक तुझी स्तुती करतील काय, जिवंत आणि जिवंत लोकच तुझा धन्यवाद करतील. खरोखर परमेश्वरा, आम्हाला ख्रिस्ताची ओळख झालेली आहे आणि आम्ही ख्रिस्तामध्ये जिवंत आहोत आणि म्हणून आम्ही परमेश्वराचं स्तवन करतो. होऊ दे परमेश्वरा, आम्ही तुझं गौरव करत असताना आज या शब्दात दिवशी तुझ्या सेवकाकडून येणारं वचन हे आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण असं होऊ दे, अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे उत्पत्तीचं पुस्तक, याचा 19वा अध्याय आणि 1 ते 29 वचनं आजच्या मन्नासाठी आपण घेणार आहोत. जुन्या करारातून उत्पत्तीचं पुस्तक याचा 19वा अध्याय 1 ते 29 वचनं आपण आज मन्नासाठी घेणार आहोत. मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोमास आले, तेव्हा लोट सदोमाच्या विशीत बसला होता. त्यास पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत लावून त्याने त्यास प्रणाम केला. तो त्यास म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा. आजची रात्र राहा
पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा. पण ते म्हणाले, नाही, याही रात्रभर रस्त्यावर मुक्काम करू. पण त्याने त्यास फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले. त्याने भेकमीर पोळ्या केल्या आणि ते जेवले. ते निजावयात जाण्यापूर्वीच त्या सदोम नगरातल्या लोकांनी, आबालवृद्धांनी चहूकडून येऊन ते घर वेढिले. ते लोटास हाक मारून म्हणाले, आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कुठे आहेत? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्याच्याशी समागम करू. तेव्हा लोट दारापाशी त्याच्याकडे गेला व त्याने आपल्या मागून कवाड लावून घेतले. तो म्हणाला, बांधवा हो, असे दुष्कर्म करू नका. पहा, माझ्या 2 मुली आहेत. त्यांना अद्याप पुरुष पाहिलेला नाही. मी त्यांना तुम्हाकडे आणू काय? तुमच्या नजरेस येईल तसे त्यांच्याशी वर्तन करा, पण या पुरुषास काही करू नका, का तर त्यास आसरा व्हावा म्हणूनच ते माझ्या छपराखाली आले आहेत. तेव्हा ते म्हणाले, बाजूला सर, हा येथे थोडे दिवस राहावयास आला. तो आता मोठा न्यायाधीश बनला आहे, तर त्याच्यापेक्षा तुझाच अधिक खबर घेतो. असे म्हणून ते लोटास जोराने ढकलू लागले. मग कवाड फोडावयास गेले. तो त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटास आत ओढून कवाड लावून घेतले आणि घरच्या दाराशी जी लहान थोर मनुष्य जमली होती त्यास त्यांनी आंधळे करून सोडले. मग ती दार शोधून थकली. तो पुरुष लोटास म्हणाला, तुम्ही आणखीन येथे कोण आहेत काय? तुम्हा जावई, तुमचे पुत्र, तुमच्या कन्या आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल त्यास या स्थानातून बाहेर काढ, कारण आम्ही या स्थानाचा नाश करावयास या लोकांना परमेश्वरापुढे फार बोबाटा झाला आहे आणि या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हास पाठविले आहे. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या कन्याशी विवाह केलेल्या व आपल्या जावयास म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्यांच्या जावयास तो केवळ विनोद करीत आहे असे भासले. पहाट होताच दूतांनी लोटास घाई करून म्हटले, उठा, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली यास घेऊन निघ, नाहीतर या नगराच्या पातकात तू भस्म होशील. पण तो दिरंगाई करू लागला. तेव्हा परमेश्वराची करुणा त्याचवर होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या बायकोचा आणि त्यांच्या 2 कन्येचा हात धरून त्यास ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले. त्यास बाहेर आणल्यावर दूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नकोस व तळवटीत कुठे थांबू नकोस. डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तू भस्म होशील. तेव्हा लोट त्यास म्हणाला, हे प्रभू, नको नको. पहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे. माझा जीव वाचविला ही तुझी मजवर अपार दया झाली आहे. मला डोंगराकडे पळून जावणार नाही. न जाणो मजवर हे अरिष्ट येऊन मी मरून जाईन. तर पहा, पळून जाण्यास हे शहर जवळ असून लहान आहे. ते किती लहान आहे पहा. तिकडे मला पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचेल. तेव्हा तो त्यास म्हणाला, पहा, तुझ्या याही गोष्टीला मी मान्य आहे. तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही. त्वरा कर, तिकडे पळून जा, कारण तू तेथे जाऊन पोचेपर्यंत मला काही करता येत नाही. यावरून त्या नगराचे नाव सोअर, लहान असे पडले. लोट सोअरात जाऊन पोहोचतो.
तो पृथ्वीवर सूर्योदय झाला, तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला, आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्व काही यांचा त्याने विध्वंस केला. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती. ती मागे पाहत राहिली, तो ती मिठाचा खांब झाली. इकडे अब्राम मोठ्या पहाटेस उठून परमेश्वरापुढे तो उभा राहिला होता त्या ठिकाणी गेला. त्याने सदोम व गमोरा आणि अवघ्या तळवटीचा प्रदेश याकडे नजर फिरवली. तो पहा, त्या प्रदेशातून अव्याच्या धुरासारखा धूर वर चालला होता. या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगराचा नाश केला. त्यावेळी देवाने अब्राहामाची आठवण केली आणि लोट राहत होता त्यातल्या नगराचा विध्वंस करतेवेळी लोटाला त्या प्रलयातून बाहेर काढले. ते बाप वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. मी विनंती करतो आपल्या मंडळीतले सभासद डेव्हिड भोसले यांना, त्यांनी परमेश्वराच्या वचनातून आज आम्हाला चालवावं. मिस्टर डेव्हिड भोसले. सर्वप्रथम मी परमेश्वर नावाला धन्यवाद देतो, त्याची उपकारस्तुती करतो की आज त्याच्या पवित्र वचनातून बोलण्याची संधी मला त्यांनी दिली. त्याचबरोबर फाळसाहेब, सर्व कमिटी मेंबर्स यांचेही मी आभार मानतो की त्यांनी परमेश्वर वचनाची सेवा करण्याची संधी मला या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली. प्रियानो, आज जो आपण शास्त्रभाग वाचला तो म्हणजे लोटाच्या जीवनातली घडणारी एक घटना आहे आणि आपल्या सर्वांना ती परिचित आहे, चिरपरिचित आहे. लहानपणापासून ती आपण ऐकत आलेलो आहोत. आणि पवित्र शास्त्रामध्ये ही घटना एवढी विस्तृतपणे किंवा सविस्तरपणे तपशीलवार ज्याचा उल्लेख आहे असं देण्याचं कारण काय? कारण पवित्र शास्त्रामध्ये जी वचनं आहेत ती पवित्र वचनं आहेत. आणि मग हा जो त्याचा प्रसंग आहे लोटाच्या जीवनातला, तो एवढा तपशीलवार या ठिकाणी दिलेला आहे. याचा अर्थ परमेश्वराची निश्चित काहीतरी हेतू आहे, काहीतरी योजना आहे किंवा त्यातून आपण काहीतरी बोध घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच जे काही प्रसंग, जे काही गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत त्याच्या आधारे किंवा त्याच्यामार्फत आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये काहीतरी शिकू शकतो किंवा काहीतरी बोध आपण घेऊ शकतो. आणि तसाच आपण बघूया आज की हा परमेश्वर आपणाला या प्रसंगातून काय बोध करत आहे, आपण त्यापासून काय घ्यायचं आहे, कोणती गोष्ट परमेश्वर आपल्याला सांगू इच्छित आहे यापासून. पहा, आता ह्या लोटाच्या जीवनातली ही गोष्ट पाहण्याच्या अगोदर थोडंसं आपण त्याची पार्श्वभूमी पाहूया थोडक्यात. लोट हा अब्रामाचा पुत्र, म्हणजे अब्रामाचा धाकटा भाऊ हरान याचा पुत्र हा लोट. आणि जो हरान होता लोटाचा बाप, तो खासदानचे ऊर येथे म्हणजे लवकर मरण पावला. आणि त्यामुळे अब्रामानेच त्याचं संगोपन केलं असेल असं वाटतं, कारण अब्रामाला मूलबाळ काही नव्हते, सारा वांझ होती. आणि त्यामुळे या लोटाचं संगोपन किंवा लोट हा अब्रामाबरोबरच वाढत गेला. अब्रामाचं त्याच्यावर विशेष प्रेम होतं आणि त्यामुळे तो जिथं जायचा तिथं हा अब्रामाच्या बरोबर हा लोट असायचाच. आणि जेव्हा आपण 12व्या अध्यायात बघतो, उत्पत्तीचा 12वा अध्याय जर बघितलं की त्या ठिकाणी परमेश्वराचे वचन अब्रामाला प्राप्त झाले. परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की तू हा देश सोडून, हरान हा देश, तिथे हरान या ठिकाणी ते राहत होते, त्यावेळी त्याला सांगितलं की तू हरान हा देश सोडून मी दाखवील त्या देशात जा, म्हणजे मी तुला आशीर्वाद देईल. आपण जर 12वा अध्याय दुसरं वचन जर वाचलं तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील, तुझे जे अभिष्ट चिंतितील त्याचे मी अभिष्ट चिंतीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट चिंतीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला. परमेश्वराचे हे जे वचन त्याला दिलेलं होतं, ती आज्ञा त्याला दिली होती, ती आज्ञा त्यांनी ताबडतोब पाळली, त्याच्यावर विश्वास त्यांनी ठेवला आणि तो
चौथ्या वचनात असं लिहिलंय, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला. आता अब्राम ज्यावेळेस जावेस निघाला त्यावेळेस कदाचित हा छोटा लोट त्याला म्हटलं असं की मला पण तुमच्यावर यायचं. तो हट्टी होता थोडासा, असं पुढे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून तो अब्राम म्हटला की मलाही तुमच्याबरोबर येऊ द्या. आणि अब्रामाचं आणि त्याचं रिलेशन जरा क्लोज असल्यामुळे, फार त्याचा अटॅच असल्यामुळे अब्रामाने त्याला म्हटलं असं, चल बाबा तू पण माझ्याबरोबर चल. आणि जरी अब्रामाबरोबर लोट गेला तरी लोटाची जी वडिलांची संपत्ती होती ती लोटाच्या नावावर होती आणि अब्रामाची संपत्ती ही अब्रामाच्या नावावर होती. तिची सरमिसळ किंवा एकत्रीकरण त्यांनी त्या ठिकाणी केलं नव्हतं. आता पुढेही आपल्याला पाहावयाचं मिळतं. आणि मग ते दोघंही आणि सारा असे तिघजण त्या हराणीतून बाहेर पडले आणि मजल दर मजल करत ते पुढे पुढे जायला लागले, कनान देशाकडे जात होते. आणि पुढे असं 13व्या अध्यायात आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की ते असं मजल दर मजल करत असताना त्यांचा मुक्काम बेथेल येथे पडला. आणि बेथेल येथे असताना काय झालं की त्यांची संपत्ती एवढी वाढली, त्यांचे गुरेढोरे एवढे वाढले की त्यांना तो प्रदेश पुरेना, म्हणजे त्या गुरेढोरांना चालण्याकरिता तो प्रदेश अपुरा पडू लागला. आणि त्यामुळे झालं काय की लोटाची गुराखी आणि अब्रामाची गुराखी यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागली. आपण जर 13वा अध्याय आणि 5वं वचन जर पाहिलं तर इथे लिहिलेलं आहे, अब्रामावर लोट जात होता, त्याचीही मेंढरे व गुरेढोरे व पाले होती. त्याचीही म्हणजे लोटाची वेगळी आणि अब्रामाची वेगळी. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एकाच स्थळी राहता येईना. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराखाची भांडणे होऊ लागली. म्हणजे इतके ते गुरेढोरे किंवा संपत्ती त्या दोघांची एवढी वाढली की तो प्रदेश हा त्यांना अपुरा पडायला लागला. गुरेढोरांना चालण्याकरता तो अपुरा होता. आणि म्हणून ह्या गुराख्यांची, त्यांच्या गुराख्यांची आपसात भांडणं व्हायला लागली. आणि ज्यावेळेस अब्रामाने हे बघितलं की आपल्या गुराख्यांची भांडणं होतात आहे, तेव्हा त्यांनी लोटाला बोलवलं असेल की बाबा हे पहा, आपल्या गुराख्यांची या ठिकाणी भांडणं होत आहे, आपली संपत्ती वाढलेली आहे आणि न जाणू कदाचित याच्यावरून आपल्यामध्ये विदुष्ट येईल, आपल्यामध्ये तेढ निर्माण होईल, आपल्यामध्ये दरी निर्माण होईल, आपल्यामध्ये भांडणं होतील. आणि म्हणून आपण एक या ठिकाणी काम करूया, तू दुसरीकडे जा, मी दुसरीकडे जातो, आपण वेगळे होऊया. लक्षात घ्या, या ठिकाणी वेगळे होण्याचा निर्णय, प्रस्ताव हा अब्रामाने लोटापुढे ठेवला. हा प्रस्ताव ठेवला की गोडीत आपण बाजूला होऊ, नंतर भांडणं व्हायला नको. पहा, याच्यावरून आपल्याला शिकू शकतो की आजही आपण गोडीत वेगळे झालेलं हे केव्हाही चांगलं. आणि म्हणून या ठिकाणी लोट म्हटलं ठीक आहे. आणि त्याला फर्स्ट प्रेफरन्स किंवा अब्रामाने पहिली लोटाला सांगितलं की तू तुझं पाहिजे तो प्रदेश निवड, तू जिकडे जाशील त्याच्या विरुद्ध दिशेला मी जाईल. तू पूर्वेकडे गेला तर मी पश्चिमेला जाईल, तू उत्तरेकडे गेला तर मी दक्षिणेकडे जाईल, तू जिकडे जाशील त्याच्या विरुद्ध दिशेला मी जाईल, म्हणजे आपल्यामध्ये हे असे भांडण्याचे प्रकार वगैरे काय होणार नाही. आणि मग लोटाने मग सर्वत्र पाहिलं आणि त्यांनी ज्यावेळेस पाहिलं की यार्देनचं खोरं जर पाहिलं तर त्या ठिकाणी हे सुपीक खोरं त्याला बघायला मिळेल. आपण जर 13वा अध्याय आणि 10वं वचन जर पाहिलं तिथं लिहिलेलं आहे, तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे त्या पाहिले, तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला, त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वरच्या बागेसारखा आणि मिश्र देशासारखा होता. परमेश्वरच्या बागेसारखा हा प्रदेश होता. परमेश्वरची बाग म्हणजे आपण कल्पना करू शकतो की त्या ठिकाणी सर्व प्रकारचे फळझाडे, फुलझाडे, अनेक प्रकारचे पशु किंवा पाखरं वगैरे पक्षी त्या ठिकाणी असतील, पाणी असेल. आणि आपण कल्पना करू शकतो की ती बाग किती समृद्ध असेल, तो प्रदेश किती समृद्ध असेल. आणि ज्यावेळेस लोटाने त्या ठिकाणी पाहिलं की इकडं सगळा समृद्ध प्रदेश आहे, आपल्या गुरुढोरांना तो चरण्याकरिता फार चांगला प्रदेश आहे. आणि म्हणून त्याने अब्रामाला सांगितलं की मी त्या ठिकाणी जातो, यार्देनेच्या तळवटीकडे जातो आणि मी तिकडे आपला डेरा देतो आणि तुला तू पाहिजे तर तू दुसरीकडे जा. आणि मग अब्राम म्हटलं ठीक आहे, तू तिकडे पाहिजे तर तिकडे जा. आणि पुढे असं म्हटलेलं आहे 12वा अध्याय 12 वचन, 13वा अध्याय 12 वचन, अब्राम कनाद देशात राहिला व लोट तळवळीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. मुक्काम करत करत तो पुढे गेला आणि त्याला सदोम शहर बरं वाटलं आणि तो सदोम शहरामध्ये तो जाऊन राहू लागला, वस्ती करू लागला. लोट या सदोम शहरामध्ये राहायला लागला. परंतु 13वा अध्याय आणि 13वं वचन या ठिकाणी काय म्हणतात, सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. सगळा प्रदेश समृद्ध होता, सुपीक होता, सर्व प्रकारचे फळझाडे, फुलझाडे, सगळं काही तिथं मुबलक होतं, सगळं काही छान छान त्या ठिकाणी होतं. परंतु तेथील लोक मात्र दुष्ट होते, सर्व प्रकारचे कुकर्म ते करत होते.
चोरी, लबाडी, खून, व्यभिचार वगैरे सर्व सर्व जे काही पाप ज्याचा परमेश्वराला तिटकारा आहे, अशा सर्व गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या. परंतु त्यापेक्षाही जास्त भयानक गोष्ट ते करत होते, ते म्हणजे त्यांच्या तिथे समलैंगिक संबंध चालू होते. म्हणजे पुरुष पुरुषाबरोबर विवाह करत होते, तर स्त्रिया स्त्रियांबरोबर विवाह करत होत्या. हे एकमेकाला धरून राहत होते. स्त्रिया स्त्रियांबरोबर राहत होत्या, पुरुष पुरुषांबरोबर राहत होते. समलैंगिकता त्या ठिकाणी फार वाढली होती, फार बोकाळली होती. प्रियानो, आजही जर आपण जगाकडे दृष्टी लागली तर आजही हा प्रकार आपल्याला अनेक देशांमध्ये पाहावयास मिळतो आणि काही देशामध्ये त्याला कायदेशीर मान्यता पण आहे. ज्याप्रमाणे सदोम शहर होतं, त्याचप्रमाणे आजही या पृथ्वीवरील अनेक राष्ट्रामध्ये असे कृत्य होत आहेत. आणि परमेश्वराच्या दृष्टीने मात्र हे नुसतं पातकच नाही तर महापातक होतं. परमेश्वराला हे अजिबात आवडत नव्हतं. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे, त्या सदोमातील रहिवासी दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. हे पाप, अत्यंत घोर कर्म हे लोक करत होते आणि ह्याच्या परमेश्वराला तिटकारा होता. तरी सुद्धा लोट त्या शहरामध्ये जाऊन राहिला आणि तिथं तो वस्ती करून राहिला. पुढे त्याला मुले बाळे झाली, 2 कन्या झाल्या आणि तो तिथे वस्ती करत होत्या. आता आपण आपल्या हा जो त्याच्या जीवनात घडलेला जो प्रसंग आहे, त्या प्रसंगाकडे येऊया. आता इथे पहा काय झालेलं आहे की दोघे दूत हे लोटाकडे आलेले आहेत. कोणते दूत? तर आपण त्यासाठी थोडासा 18वा अध्याय बघूया. 18वा अध्यायात असं लिहिलेलं आहे की अब्राम हा कनान देशात राहिला. कनान देशात कुठे राहिला? तर मम्रेच्या एलोन राई. मम्रे याचं एलोन राई होती. एलोन राई म्हणजे एलोन वृक्षाची असे मोठे भरगत झाडी होती. जसं आपल्या आंब्याची वन असतात, आंब्याच्या वनामध्ये आपण बघतो, त्याप्रमाणे या ठिकाणी एलोन राई होती. एलोन वृक्षाची अशी घनदाट त्या ठिकाणी जागा होती आणि त्या ठिकाणी अब्रामाने आपला डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो राहत होता. आणि ज्या वेळेस 18वा अध्यायात असं लिहिलेलं आहे, पहिलं वचन, 18वा अध्याय पहिलं वचन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तो दिवसाभर उन्हाच्या वेळी, तो म्हणजे अब्राम दिवसाभर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले, तेव्हा त्याला समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. तर त्याला 3 पुरुष उभे असले. परमेश्वराने त्याला दर्शन दिले. परमेश्वर आणि 2 दूत त्या ठिकाणी आले होते. आणि अब्रामाने ज्यावेळेस पाहिलं की हे 3 दूत, परमेश्वर आणि ते 2 दूत हे येत आहेत, तेव्हा त्याने काय कृती केली हे फार महत्वाचं आहे. पहा, त्याने आपले दृष्टीवर करून पाहिले, तेव्हा त्याला समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लावून त्यांना नमन केले. डेऱ्याच्या दारापासून ते लांब त्याला जिथे दिसले होते तिथपर्यंत तो धावत गेला आणि धावत जाऊन त्यांनी त्याला नमन केले. त्यांना नमन केले. जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले. तो म्हणाला, हे प्रभू, मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. तुला पुढे जायचं तिथे जा, परंतु पहिले आमचा पाहुणचार कर. पहिले माझ्या घरामध्ये ये. मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जा. यासाठी तुमचे या दासाकडे येणे झाले असावे. ते म्हणाले, तू म्हणतोस तसे कर. ठीक आहे, तुझ्या मनात आहे ना, तू आमचा पाहुणचार करायचा कर. मग तो काय केलं, धावत गेला. एक चांगलं कोवळं वासू निवडून आणलं, आपल्या चाकरांकडे दिलं, त्याला त्याचा रांधाव्यास लावलं. सारेकडे गेला पळत पळत. तिला म्हटलं, 3 मापटे सपीठ मिळ, त्याच्या भाकरी कर. आपल्याकडे परमेश्वर आलेला आहे, तो आपल्याकडे भोजन करणार आहे. किती त्याला आनंद झाला. आणि ह्या आनंदाने तो धावत पळत सर्व कामं करत होता. जसं आपल्याकडे एखादा मोठा पाहुणा आला तर आपण ज्याप्रमाणे उत्साहाने सर्व गोष्टी करतो, त्याचे आगत स्वागत पाहुणचार वगैरे करतो, त्याप्रमाणे त्याला इतका आनंद झाला की त्यांनी ते सर्व कृती जे वाचा ठिकाणी लिहिलेलं आहे, तो त्वरेने डेऱ्यात झाला, त्वरेने धावत गेला, त्वरेने त्यांनी सर्व गोष्टी केल्या. आणि मग ते सर्व वाढून आणलं. काय आणलं त्यांनी? पहा, दूध, दही आणि ते रांधलेले वासरं आणून ही त्यांच्यापुढे ठेवली. परमेश्वराने त्या 2 दूत यांच्यापुढे ठेवली आणि त्यांना तो पाहुणचार त्यांनी केला. आणि ते जेवत असताना काही इथे लिहिलेलं आहे, पहा, 8वं वचन असं लिहिलेलं आहे, 18वा अध्याय 8वं वचन. नंतर अब्रामाने दही, दूध व ते रांधलेले वासरू आणून त्यांच्यापुढे ठेवली. आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभे राहिला. त्यांना काय हवं नको ते पाहण्याकरिता तो तिथे हात बांधून उभा राहिला. काय पाहिजे काय नको त्यांना यथेच्छ त्यांनी खाऊ घातलं. त्यांचा पाहुणचार केला. जे पाहिजे ते त्यांना दिलं. आणि मग परमेश्वराने त्याला सांगितलं, ते सारा कुठे आहे? सारा आहे आतमध्ये.
मग त्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस येऊ, वसंत ऋतूत येऊ, त्यावेळेस तिला मुलगा झालेला असेल वगैरे त्याला सांगितलं. आणि मग तो पुढे जाण्यासाठी ते निघाले. 16 वचन सांगतं, नंतर ते पुरुष उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले. आणि इथे हे वचन महत्वाचं आहे. आणि अब्राहम त्यास वाटेस लावण्यास गेला. ते पुरुष सदोमाकडे जायला निघाले, त्यांच्या कामाकरता जायला निघाले. त्यावेळेस अब्राम हा त्यांच्या बरोबर गेला, परमेश्वराच्या बरोबर चालत होता, परमेश्वराच्या बरोबर गेला. आणि परमेश्वराच्या बरोबर चालत असल्यामुळे काय झालं, परमेश्वराची जी योजना होती, परमेश्वराची जी कृत्य करण्याचं त्याच्या मनात होतं, त्याचे जे प्रयोजन होतं, ज्या कामासाठी तो आला होता, ते काम त्याला अब्रामाला सांगावं लागलं. म्हणजे आपल्याला इथे एक गोष्ट शिकण्यास मिळते की ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या बरोबर चालतो, परमेश्वराच्या समागमे चालतो, परमेश्वराच्या वचनामध्ये चालतो, त्यावेळेस परमेश्वर त्याची योजना, त्याची बेत, त्याचे जे पुढे तो करणार आहे त्या गोष्टी त्याच्या भक्ताला निश्चित सांगतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे की परमेश्वर कोणतीही कृती त्याच्या भक्ताला सांगितल्याशिवाय करत नाही. आणि इथं स्पष्ट लिहिलं आहे, पहा 18वा अध्याय 17वा वचन, परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रापासून लपवून ठेवू काय? हा तर माझ्या बरोबर आलाय, आणि मग त्याच्यापासून कसं काय मी लपवू? आणि जर परमेश्वराच्या बरोबर आपण चाललो तर परमेश्वराच्या योजना हा निश्चितपणे तो आपल्याला कळवतो. आणि म्हणून अब्रामाला परमेश्वराने त्याच्या येण्याचे प्रयोजन सांगितलं. आम्ही कशा करता आलेलो आहोत ते त्याचं प्रयोजन काय होतं? 20वा वचन सांगतं, 18वा अध्याय 20वा वचन, मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा याच्याविषयी फारच ओरड झाली आहे व खरोखर त्यांचे पाप भारी आहे, म्हणून त्यांच्याविषयी जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहावयास मी घरी जातो. तसे नसेल तर मला कळून दे. फार त्याची ओरड आलेली आहे, तिथं फार पाप वाढलेले आहेत, महापातकी ते लोक आहेत, अशी ओरड माझ्या कानी आलेली आहे. तिकडचे लोक, त्या दूत मला ते सांगत आहे की तिथं असं असं घडतंय, महापातकी लोक आहेत ते, आणि त्यामुळं ते आहे किंवा नाही ते पाहण्याकरता, सर्वे करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मग अब्रामास पाहिजे झालं की तिथं तर सरस असं चालतं, त्याला अब्रामाला सर्व माहीत होतं त्या ठिकाणी असं असं होतंय. आणि मग असं असताना जर परमेश्वराने ते पाहिलं आणि त्याला जर ते सरळ आढळून आलं की इथं सर्व पातक चालतं, तो निश्चितपणे त्याचा नाश करणार. आणि जर त्याचा नाश करण्याचा परमेश्वराच्या मनात आहे तर आपला पुतण्या लोट हा त्या ठिकाणी राहत आहे हे त्याला समजलं. आणि जर परमेश्वराने या नगराचा नाश केला तर त्याबरोबर लोटाचाही नाश होईल, लोटही पूर्णपणे त्या ठिकाणी मारला जाईल हे आपल्याला समजलं. आणि म्हणून, कारण या ठिकाणी पहा, परमेश्वराने सदोम नगराचा नाश करण्याचं जवळजवळ नक्की केलं होतं. त्या ठिकाणी कुठलीही पश्चातापाची संधी त्याला दिली नव्हती. जसं आपण पुढे जर बघितलं तर निनवे शहराचा ज्यावेळेस परमेश्वराने नाश करण्याची योजना केली होती, परंतु तिचा बचाव करण्याकरता त्यांनी योनाची निवड केली होती. त्यांना पश्चाताप करण्याची संधी दिली होती, कारण ते पश्चाताप करण्यास योग्य असे होते. परंतु हे सदोमातले रहिवासी मात्र इतके दुष्ट होते की ते त्या लायकीचे नव्हते असं मात्र म्हणावं लागेल. आणि म्हणून परमेश्वराने त्यांचा नाश करण्याची परिपूर्ण योजना त्या ठिकाणी बनवली होती. आणि मग काय झालं बा, ते 2 दूत तर पुढे निघून गेले आणि परमेश्वर हा अब्रामाबरोबर तेच होता. मग अब्रामाने त्यांना परमेश्वराला विचारलं, धाडस केलं थोडंसं, विचारू का नको. जरी परमेश्वराचं आणि अब्रामाचं नातं फार जवळच होतं, अब्रामाचा मित्र आपण म्हणतो, परमेश्वर मित्रासारखा वागत होता परमेश्वरासाठी बरोबर, तरीसुद्धा परमेश्वरासमोर बोलण्यास तो फार घाबरत होता. फार त्यांनी घाबरत चाचरत त्यांनी सांगितलं. 23वा वचन असं म्हणतो, अब्राम जवळ म्हणाला, तू दुर्जनाबरोबर नीतिमानांचाही नाश करणार काय? त्यांनी डायरेक्ट सांगितलं नाही परमेश्वराला की माझा पुतण्या तिथं लोट राहतोय आणि त्याला तू वाचव, तू नाश करायचं योजना ठीक आहे, मान्य आहे, दुष्टांचा नाश कर, पण त्याला वाचव, असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं नाही. त्यांनी काय विचारलं की तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही नाश करणार काय? पहा, इथे अब्रामाचा आपल्या पुतण्या लोट याच्याविषयीचा विश्वास आपल्याला दिसून येतो. जरी लोट त्या पापी नगरात राहत होता तरी सुद्धा तो त्यांच्याबरोबर समरूप झाला नव्हता, त्यांच्या चालीरीती त्याने अवलंबल्या नव्हत्या, तो त्यांच्यासारखे दुष्कृत्य करत नव्हता किंवा नसेल, तो नीतिमान असेल अशी निश्चित खात्री अब्रामाला होती. आणि म्हणून तो परमेश्वर काय म्हणतो की दुर्जनाचा नाश तू करणार ठीक आहे, परंतु त्याच्याबरोबर नीतिमानांचाही नाश करणार काय? त्यावेळेस परमेश्वराने त्याला काय उत्तर दिले?
त्यावेळेस 24 वचन असं लिहिले, त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील तर त्यांचा तू खरंच संवाद करणार काय? त्यांच्यातल्या 50 नीतिमानांसाठी त्या नगराची तू गाय करणार नाहीस काय? 25 वचन असं लिहिले, 18 अध्याय 25 वचन. या प्रकारची कृती तुझपासून दूर हो, नीतिमानांची आणि दुष्टाची सारखीच गत होईल, तसा दुर्जनाबरोबर नीतिमानांचा वध करणे तुझपासून दूर राहो. सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय? परमेश्वर म्हणाला, मला सदोम नगरात 50 नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थळाची गय करीन. जर 50 जरी त्या ठिकाणी आढळले तरी त्यांच्यासाठी मी सगळ्यांची गय करीन, त्या स्थळाची गय करेल, म्हणजे सदोमाला वाचवेल असं परमेश्वराने सापडलं, असं त्या अब्रामाला सांगितलं. अब्राम अजून थोडंसं पुढं होतं, त्याला माहीत होतं की या ठिकाणी 50 आढळणार नाही. अब्रामाला हे चांगलं ठाऊक होतं आणि म्हणून तो पुढं काय म्हणतो, नाही कदाचित समजा 5 कमी 45 असले तर. परमेश्वराने त्याला त्या पुढे सांगितलं की ठीक आहे 45 असले तरी मी त्याचा नाश करणार नाही. मग पुढं अजून तो म्हणतो आणि कदाचित 30 असले तर तरीही मी नाश करणार नाही, 20 असले तर तरीही नाश करणार नाही. आणि शेवटी अब्राम येतो की तो 10 पर्यंत. म्हणजे या ठिकाणी समजा 10 नीतिमान असले तर तू नाश करशील का त्याचा? तर त्यावेळेस काय म्हणतो परमेश्वर पहा, 32 वचन, तो म्हणाला, प्रभूला राग न यावा, मी आणखी एकदाच बोलतो, ते कदाचित 10 आढळले तर. तो म्हणाला, त्या 10 करिता त्याचा नाश करणार नाही. अर्थात परमेश्वर हे सगळं ओळखून होता. अब्राम हे जे बोलतोय, हे जे 45, 30, 20, 10 वर जो येतोय, हे त्याचं सगळं लक्ष त्या लोटाकडे आहे, हे परमेश्वर चांगला ओळखून होता. आणि त्याला माहित होतं की तिथं तेवढेही नीतिमान नाहीत, आणि म्हणून तो अब्रामाला म्हणत होता की तिथं 10 जरी आढळले तरी मी त्या नगराचा नाश करणार नाही. आणि अब्रामाला मात्र लोटाबरोबर लोटाविषयीची पूर्ण खात्री होती की तो मात्र नीतिमान आहे. आणि परमेश्वरही म्हणत होता की त्या ठिकाणी फक्त एक जरी नीतिमान असला तरी मी त्या नगराचा नाश करणार नाही, किंवा जर करायचाच असेल तर त्या नीतिमानाला मी बाहेर काढेन, असं परमेश्वराची ती योजना होती. आणि म्हणून ज्यावेळेस 10 वर येऊन थांबलं त्यावेळेस अब्रामही संतुष्ट झाला. तो आपल्या डेऱ्याकडे गेला आणि परमेश्वर निघून गेला. आणि ते 2 दूत जे परमेश्वराबरोबर होते ते मात्र सदोमाकडे गेले. आणि सदोमाकडे गेल्यानंतर पहा, इथे आपलं लिहिलेलं 18व्या अध्यायाच्या पहिल्या वर्षी लिहिलेले, भर दुपारच्या वेळेस परमेश्वराने अब्रामाला त्या ममरेच्या एलोनराईत दर्शन दिले आणि तेथून ते सदोमाकडे निघाले. आणि सदोमाकडे पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी संध्याकाळ झाली होती. पहा 19 अध्याय आपल्या त्या घटनेकडे येऊया, लोटाच्या जीवनातल्या घटनेकडे येऊया. 19 अध्याय आणि पहिलं वचन या ठिकाणी सांगतं, मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोमास आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्याच म्हणजे त्या दूतास पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत तोंड लावून त्याने त्याला नमन केले. पहा, संध्याकाळच्या वेळेस लोट कुठे बसला होता? संध्याकाळच्या वेळेस लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. आता संध्याकाळच्या वेळेस लोकांची गर्दी कुठे होते हे आपल्याला सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. सर्व प्रकारचे अनैतिक कृत्य करण्याकडे, किंवा आता आपण जर बघितलं या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बघा, किंवा सध्या जरी बघितलं तर संध्याकाळच्या वेळेस त्या बिअर बारसमोर रांगा लागतात. अनेक लोक त्या ठिकाणी जातात, हॉटेल्समध्ये जातात. आणि म्हणून कदाचित असेल की आज अशी परिस्थिती आहे की 4च्या पुढे सगळं काही लॉकडाऊन केलं गेलेलं आहे, कारण गर्दी त्या ठिकाणी जास्त होती, हे सरकारलाही चांगलं ठाऊक आहे. आणि पहा, ही गर्दी त्या ठिकाणी होती, लोक त्या घटनेचा आस्वाद घेतात. संध्याकाळची वेळ ही त्यासाठी आहे असं सर्व लोक समजतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी होती, सर्व प्रकारचे अनैतिक कृत्य. आणि हे सदोम शहर तर त्याकरता फार प्रसिद्ध होतं. तिथं सर्व प्रकारचे अनैतिक कृत्य चालू होते. म्हणजे आपल्या जर सध्याच्या भाषेत जर बघायचं म्हटलं तिथं डान्स बार होता, बिअर बार होता, कॅसिनो होता, जुगाराचे अड्डे होते, अनेक धंदे त्या ठिकाणी चालू होते. आणि हे सर्व करण्याकरिता लोटाला असे काय कोणी बंधन घातलं नव्हतं, परंतु तो लोट हा नीतिमान होता आणि त्यामुळं तो कधीही त्यांच्या आहारी गेला नाही. तो कुठं बसला होता? वेशीत. बाकी सगळे लोक आतमध्ये सगळे कृत्य करत होते, सगळ्या प्रकारचे बार्स व्यवस्थित फुल चालले होते तिकडे, परंतु लोट त्यांच्यामध्ये मिक्स झाला होता. जरी तो सदोमामध्ये राहत होता तरी त्या जगाबरोबर समरूप झाला नव्हता. पौलाने रोमकरास पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे की या जगाबरोबर समरूप होऊ नका, तसं या ठिकाणी हा लोट सुद्धा त्या जगाबरोबर समरूप झाला नव्हता. ही लोटाची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यामुळं लोटाचा त्या नगरापासून बचाव झालेला आहे, नाशापासून बचाव झालेला आहे, की लोट ह्या जगाबरोबर समोर झाला नव्हता, एकरूप झाला नव्हता. त्याने कुठल्याही प्रकारचे अनैतिक कृत्य तो करत नव्हता. तो कुठं बसला होता? वेशीत बसला होता, एकटाच बसला होता. आणि मग काय झालं?
दुसरं वचन सांगतं, 19 दुसरं वचन काय म्हणतं, तो त्याच म्हणाला, पहा. त्याच पाहून लोट उठून सामोरा गेला, पहिलंच वचन आहे, आणि भूमीपर्यंत तोंड लावून त्याने त्यास नमन केले. जी कृती अब्रामाने केली होती परमेश्वराला पाहून, जमिनीपर्यंत लवून त्याला नमन केले होते, तीच कृती लोट येथे त्या 2 दूतांना पाहून करतोय. का बरं? कारण लोट हा अब्रामाबरोबर राहत होता आणि अब्रामाचं जीवन त्यांनी जवळून बघितलं होतं. तो परमेश्वराशी कसा बोलतो, परमेश्वराचं कसं आदर स्वागत करतो, तो कसा परमेश्वराला आपलं फर्स्ट प्रेफरन्स देतो, परमेश्वराशी तो कसा वागतो, हे त्यांनी जवळून बघितलं होतं. आणि त्यामुळं ते संस्कार नकळतपणे लोटाच्या जीवनात आले होते. म्हणून आपण कोणाबरोबर राहतो हे फार महत्त्वाचं आहे. ज्याबरोबर राहतो, ज्यांच्याबरोबर राहतो, आपण म्हणतो संस्कार 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 म्हणजे काय, की आपण जसं वागतो, आपण जशी कृती करतो, तीच कृती तीच गोष्ट आपली मुळे बाळग करत असतात. याला संस्कार म्हणतात. संस्कार काय असे मारून मुटकून किंवा असं कर तसं कर म्हणून होत नसतात. तो बघतो तुम्ही करता मग मी पण तेच करणार. आपण सर्वसाधारणपणे आपण बघितलेलं असेल जगामध्ये, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो. हे याचं कारण ते आहे की तो ते जीवन जवळून बघत असतो आणि त्यामुळं जसे वडील करतात तसं मी पण करणार. आणि लोट ह्या अब्रामाला वडिलाप्रमाणेच मानत होता. आणि म्हणून ज्यावेळेस अब्रामाने जी कृती केली तीच कृती या ठिकाणी लोटही करत आहे. काय करतो तो? त्याने भूमीपर्यंत तोंड लावून त्यास त्याने नमन केले, त्या दूतांना त्याने नमन केलं. तो त्यास म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा, आजची रात्र राहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा. पण ते म्हणाले, नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू. पण त्याने त्यास फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले, त्याने बेखमी भाकरी केल्या आणि ते जेवले. म्हणजे त्यांनीही त्याला त्यांचा पाहुणचार केला. ज्याप्रमाणे अब्रामाने ते 2 दूत आणि परमेश्वराचा पाहुणचार केला, तीच गोष्ट या ठिकाणी लोटाने सुद्धा केलेली. आणि आपल्या ठिकाणी दिसून येतं की लोट हा थोडासा काय होता, हट्टी होता. पण ते दास त्याच्या घरी यायला तयार नव्हते, परंतु त्याने फारच आग्रह केला, नाही तुम्हाला यावंच लागेल, आमच्या घरी यावंच लागेल, आमचा पाहुणचार घ्यावाच लागेल. आणि त्याने आग्रहाने त्याला घेऊन आले आपल्या घरी. प्रियानो, आपणही पहा, आता हे थोडंसं आपण याच्याशी कंपॅरिझन करूया. आपण ज्यावेळेस चर्चला जातो, आपण ज्यावेळेस मंदिरात जातो, मंदिरातलं वचन आपण ऐकतो आणि ते ऐकल्यानंतर आपल्याला ते वचन हे घरी आणायचं असतं. जे वचन आपण ऐकलेलं आहे, जे वचन त्या ठिकाणी पाहिलेलं, आपल्या मनात आत्मसात केलेलं आहे, ते वचन आपल्याला घरी आणायचं असतं. आपण हट्टाने ते घरी घेऊन येणं गरजेचं असतं. तिथं आपण ऐकतो, बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर थोडंसं जगाबरोबर समरूप झाल्यानंतर घरी येऊपर्यंत ते वचन आपण विसरलेलं असतं. पण तसं न करता या ठिकाणी काय लिहिलं आहे, तो हट्टाने त्याने त्या दूतांना आपल्या घरी आणलं, त्यांचा पाहुणचार केला. तसं आपण ज्यावेळेस चर्चमध्ये जाऊ, आता सध्या चर्च चालू होती ती गोष्ट वेगळी, परंतु ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस जे वचन आपण ऐकू किंवा आता ऑनलाईन ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस ते वचन आपण ऐकलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचा पाहुणचार केला पाहिजे. ज्याप्रमाणे त्या लोटांनी त्या दूतांचा पाहुणचार केला तसं आपणही त्या वचनाचा पाहुणचार करणं आवश्यक आहे. म्हणजे ते वचन सारखं वाचलं पाहिजे. त्यामध्ये अजून काही नवीन दिलेलं आहे, काही रेफरन्स साहेबांनी सांगितलेले आहेत, काही नवीन गोष्टी त्यामध्ये आहेत, ते रेफरन्सेस आपण पाहिले पाहिजेत, ते कुठेतरी नमूद केलं पाहिजे, लिहून ठेवले पाहिजे. म्हणजे ते आपल्या अंगवळणी पडतात किंवा आपल्या दैनंदिन आचरणात ते दिसून येतात, आपल्या कृतीमध्ये ते दिसून येतात. आणि तसं या लोटांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्या लोटांना घरी आणलं, त्यांचा पाहुणचार केला आणि मग ते जेवले आणि मग ते म्हटलं, आता तुम्ही इथं मुक्काम करा, सकाळी तुमचं काय काम असेल तुम्ही ते जा. म्हणजे पहा, लोटांनी त्याला घरी आणलं, ते परस्पर त्यांना वाटेल लावले नाही, त्याला त्यांनी घरी आणलं आणि मग ते जेवले, भोजन तयार केले आणि ते जावेस निघाले. पहा काय होतं माहिती आहे का, ज्या वेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकतो, परमेश्वराच्या वचनामध्ये चालतो, परमेश्वराला आपल्या घरी आणतो, वचन आपल्या घरी आणतो, त्याचं मनन करतो आणि परमेश्वर वचनामध्ये रममाण होतो, त्यावेळेस मात्र अजून एक गोष्ट घडत असते. जेव्हा आपण परमेश्वर सन्निधी जातो, परमेश्वर जवळ जातो, त्याचं मनन करतो, वचनाचं मनन करतो, त्यावेळेस सैतानाला मात्र ही गोष्ट आवडत नाही. सैतानला आपण देवाकडे गेलेला हे आवडत नाही आणि म्हणून कसं याला देवापासून दूर करावं हे तो पाहत असतो. आणि तसं या ठिकाणी काय झालं पहा, 4थं वचन इथे लिहिलं आहे, ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी, म्हणजे सोदोमातील माणसांनी, तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या लोकांनी चोहोकडे येऊन त्या घराला गराडा घातला. ते लोटास हाक मारून म्हणाले, आज रात्री तुझकडे आलेले पुरुष कुठे आहेत? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.
मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्या ठिकाणी महापातक करणारे लोक होते, त्या ठिकाणी समलैंगिकता फार वाढलेली होती, बोकाळलेली होती, सर्व प्रकारची कृती त्या ठिकाणी होत होती. आणि तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळे लोक त्या घराभोवती जमले, लोटाच्या घराभोवती जमले. आणि त्यांचं म्हणणं काय होतं, त्या 2 पुरुषांना बाहेर काढा. जसं तिथं घडलं तसं आपल्या बाबतीतही आज घडू शकतं. ज्या वेळेस आपण परमेश्वर सन्निधी जातो, परमेश्वराचं वचन आपल्या मध्ये येतं, परमेश्वराच्या वचनामध्ये आपण रममाण होतो, त्यावेळेस सैतान आपल्याला चोबाजूंनी घराला घालतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे संकट आपल्याला आलेले दिसतात. त्या ठिकाणी आले बेरोजगारी येते, आजारपण येतं, कौटुंबिक येतो, किंवा त्या ठिकाणी आर्थिक समस्या येतात, वादविवाद, अशा अनेक चिंता, विवंचना हे भेडसावयास लावतात. आणि हे नेमकं केव्हा होतं, ज्यावेळेस आपण जसं जसं परमेश्वर जास्त जास्त जवळ जाऊ तसं या घटना वाढत चाललेल्या आपल्याला दिसतात. आणि असं होतं, होणारच आणि होतच असतं. जसं इथे झालं तसंच तिथंही होतं, आपल्या जीवनातही घडतं. आणि त्यावेळेस मात्र आपण परमेश्वराच्या वचनापासून दूर जावयास नको. आपण त्यावेळेस काय केलं पाहिजे, काय केलं, लोटांनी काय केलं, लोटांनी काय केलं आपण ते पाहूया. पहिले 19 अध्याय 6 वचन. तेव्हा लोट दाराशी त्याचकडे गेला व त्याने आपल्या मागून दार लावून घेतले. तो त्यांना म्हणाला, बांधव, असले दुष्कर्म करू नका. हे पहा, माझ्या 2 मुली आहेत, त्यांनी अद्यापी पुरुष पाहिला नाही. मी त्यांना तुमच्याकडे आणू काय? तुमच्या मर्जीस येईल तसे त्यांच्याशी वर्तन करा, पण ह्या पुरुषास काही करू नका, कारण ते आसऱ्यासाठी माझ्या छपराखाली आलेले आहेत. त्याने परमेश्वराच्या दूतांचं रक्षण केलं आणि त्याच्या बदल्यात त्यांनी काय केलं, त्याच्या स्वतःच्या मुली त्यांच्या हवाली करण्यास तयार झाला. पाप या ठिकाणी लोटाचा विश्वास आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे दुसरं कारण आहे की ज्यामुळे परमेश्वराने लोटाला त्या नाशापासून वाचवलं, की त्याचा फार गाढ विश्वास हा परमेश्वरावर होता. त्याला माहीत नव्हतं का की आपले 2 मुली जर ह्या इतक्या लोकांसमोर जर आपण सोडल्या, बाहेर सोडल्या, तर त्यांचे ते काय हाल करतील, सकाळपर्यंत ते जिवंत राहतील का नाही सांगता येत नाही, असं त्याला कळणार नाही का. परंतु त्याचा विश्वास एवढा होता की आज परमेश्वराचे दूत माझ्याजवळ आलेले आहेत, माझ्या घरात आलेले आहेत, माझ्या आश्रयाला आलेले आहेत, त्यांचं रक्षण करणं, त्यांचं राखण करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्या बदल्यात माझ्या मुली गेल्या तर गेल्या. परंतु त्याचा विश्वास एवढा होता की जरी मी त्या मुलींना बाहेर सोडलं तर त्यांच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही, कारण आज परमेश्वर माझ्याबरोबर आहे. आणि तोच विश्वास आज आपणही दाखवणं गरजेचं आहे. जरी आपल्या भोवती सर्व संकट आले, सर्व प्रकारच्या समस्या आल्या, तरी सुद्धा आपण परमेश्वराचे वचन सोडायला नको. त्याबद्दल बाकी सगळं गेलं तरी चालेल, परंतु परमेश्वराचं वचन मात्र सोडता कामा नये आपल्याला. ही गोष्ट जशी लोटाने केली तशीच आपणही करणं गरजेचं आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी शिकावयास मिळतं या घटनेवर. आणि मग एवढा विश्वास दाखवल्यानंतर मग परमेश्वराने काय केलं, त्या दूतांनी काय केलं, दूतांनी काय केलं, मग हात बाहेर काढून त्या लोटाला आतमध्ये ओढून घेतलं आणि दार लावून घेतलं आणि त्या नगराच्या लोकांना त्यांनी आंधळे करून टाकलं. पहा 10 वचन समजले. तो त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटास घरात आपल्याकडे ओढून दार लावून घेतले आणि घराच्या दाराशी जे लहान थोरे माणसं जमली होती त्यास त्यांनी आंधळे करून टाकले. मग ती घर शोधून सुटले. ज्यावेळेस लोटांनी आपला विश्वास दाखवला, त्यांच्या बदल्यात, त्या देवाच्या दूताच्या बदल्यात आपल्या मुली देवास तयार झाला, तो विश्वास ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस दूतांनी सांगितलं की ठीक आहे, आता तुझं कार्य संपलं, आता देवाचं कार्य चालू आहे. आणि त्यामुळे त्यांनी लोटाला आपल्याकडे घेतलं आणि त्या सर्व लोकांना आंधळे करून टाकलं. म्हणून ज्यावेळेस आपण या समस्येला न घाबरता, न डगमगता आपण परमेश्वराला ज्यावेळेस सोडत नाही, त्यावेळेस परमेश्वराचं कार्य चालू होतं. आणि परमेश्वर काय करतो, त्या समस्यांनाच आंधळे करून टाकतो की ते दार शोधून टाकतात, ते परत कधीच आपल्याकडे येत नाहीत. तशी ते माणसंही दार शोधून थकली, ते काही त्यांच्याकडे परत आलेले नाही. मग पुढे काय झालं, ते पुरुष लोटास म्हणाले, तुझे आणखी कोणी येथे आहेत का? तुझे जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली, तुझे दुसरे कोणी या नगरात असेल त्याचा बाहेर काढ. का बरं बाहेर काढ? कारण ह्या नगराची ओरड आमच्याकडे फार आलेली आहे आणि ह्यांचा आम्ही नाश करण्याचं परमेश्वराचं प्रयोजन आहे. परमेश्वराची इच्छा आहे की या नगराचा नाश व्हावा, कारण हे त्या लायकीचे लोक नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांचा नाश करण्यासाठी आलेलो आहोत. पण तू नीतिमान आहेस हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे आणि ते लोक कसे आहे हे सुद्धा आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे तू, तुझी बायको, तुझ्या मुली आणि त्या मुलीशी वागणूक झालेली किंवा त्याची एंगेजमेंट झालेली जे काही त्यांचे जावई होते त्यात तू बोलवून आण आणि तू या ठिकाणी बाहेर पड. आणि बघ, रात्रीचाच लोट त्यांच्या जावयाकडे गेला आणि त्या जावयानं म्हटलं, चला आता या नगराचा नाश होणार आहे, उद्या सकाळपर्यंत या नगराचा नाश होणार आहे, तुम्ही आपल्याबरोबर बाहेर चला.
येथे राहणं काही योग्य नाही, ते तुमचाही त्या ठिकाणी नाश होईल. परंतु काय झालं पहा, 14 वचन असं म्हणतं, तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेला आपल्या जावयास म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्यांच्या जावयास तो केवळ गंमत करत आहे असे वाटले. त्या ठिकाणी त्यांना हे पटलं नाही की या नगराचा नाश होईल, शक्य नाही. इतकं सुपीक प्रदेश, इतकं सगळं काही समृद्ध आहे, सगळं काही या ठिकाणी सगळ्या गोष्टीच्या ठिकाणी रेलचेल आहे, आणि असं असताना या नगराचा नाश होणार कसं काय? इथं काही चिन्ह दिसत नाही, काही नाही, काही नाही. आणि त्याला ते केवळ गंमत चेष्टा करतो असं वाटलं. नाही नाही, असं होणार नाही, आम्ही काही येत नाही तुझ्याबरोबर. पण आजही आपण पाहतो की आता मागच्या क्रिसमसला म्हणजे 2019च्या क्रिसमसला जर कोणी म्हटलं असतं की पुढे असं होईल की बाबा करोना येईल, करोनाची महामारी येईल आणि मग ते सर्व लोक मरतील किंवा आपल्याला घरात राहावं लागेल आणि चर्चेस वगैरे हे ऑनलाईन होतील, पुढचा क्रिसमस आपल्याला कदाचित ऑनलाईनच करावं लागेल, असं होणार आहे, असं जर कोणी म्हटलं असतं आपल्याला, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. असं कधी घडलं का? कारण आज एवढं सायन्स प्रगत झालेलं आहे, सर्व प्रकारचे औषधं निघालेले आहेत, सगळं काही शोध लागलेले आहेत, टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, आणि त्यामुळं असं घडणं शक्यच नाही, असं आपण त्यांनी वेळात काढलं असेल एखाद्या गोष्टीला. परंतु तसं घडताना आपण आज बघतोय, असं होतंय. आणि परमेश्वराची योजना असेल तर काहीही घडू शकतं. आणि तसं या ठिकाणी मात्र त्या जावयाने ते काय मनावर घेतलं नाही आणि ते काय त्याच्याबरोबर आले नाही. मग पहाड होताच काय झालं, 15 वचन, पहाड होता दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येत्या तुझ्या 2 मुली यास घेऊन निघ, नाही तर या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल. परंतु तो दिरंगाई करू लागला. आता त्याची संपत्ती इथं त्याची एवढी होती, त्याचे गुरेढोरे, शेरडे मेंढरे, त्याचं गुराखी, त्याचे घर दार, सोनं नाणं अडकं सगळं त्या ठिकाणी होतं. आणि त्यामुळे तो दिरंगाई करू लागला, काय घ्यावं, काय नाही घ्यावं, काय घ्यावं, काय करायचं. आता इथून तो बाहेर पडायचं, नेसत्या वस्त्रांनिशी बाहेर पडायला लावलेले, आपल्याला काय करायचं. आणि ज्यावेळेस तो दिरंगाई करू लागला त्यावेळेस दूतांनी काय केलं, एका दूतांनी एका हाताला लोटाला धरलं, एकाने त्याच्या बायकोला धरलं, दुसऱ्या दूतांनी त्या 2 मुलींना धरलं आणि त्यांना बाहेर आणून सोडलं. असं लिहिलेलं आहे, त्यांना ओढत बाहेर आणलं असं लिहिलेलं आहे पहा. पण तो दिरंग करू लागला तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती. परमेश्वराची करुणा का होती? कारण तो नीतिमान होता आणि त्याने आपला विश्वास प्रगट केला होता, म्हणून परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती. म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या 2 मुलीच्या हातात धरून त्यांना ओढून बाहेर आणले. तो तिथून जात नव्हता, त्यांना ओढून बाहेर आणले आणि नगराबाहेर आणून सोडले. आता थोडंसं आपण पुढे वाचूया. या ठिकाणी त्यांना बाहेर आणल्यानंतर दूत त्याच म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको व खोऱ्यात पुढे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाही तर तुझा संहार होईल. तेव्हा लोट त्याच म्हणाला, हे प्रभू नको, पहा या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे ना, माझा जीव वाचवला, ही माझी तुझी मजवर अपार झाली आहे. मला डोंगराकडे पळून जावायचे नाही, न जाणं मजवर हे अरिष्ट येईल. तर पहा, पळून जाण्यास हे नगर जवळ असून लहान आहे, पहा ते किती लहान आहे, मी पळून जाऊ दे म्हणजे माझा जीव वाचेल. बाहेर काढलं, ओढून बाहेर काढलं आणि सांगितलं तू डोंगराकडे पळून जा. तिथंही लोटाचं पुढं काय मागणं होतं की नको, डोंगराकडे मी जात नाही, मला त्या लहान नगरात, सोर नगरात जाऊ दे. लहान नगर होतं म्हणून त्याला नाव सोर असं पडलं, असं लिहिलेलं आहे पुढं. त्या नगरात मला जाऊ दे, मला काही त्या डोंगराकडे जाऊ देऊ नको. ठीक आहे, ही आज्ञा त्या दूतांनी मान्य केली. कारण काय म्हणलं पहा, 21 वचन काय झालं, तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा तुझ्या याही गोष्टीला मी मान्य देतो आहे, तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही, त्वरा कर, तिकडे पळून जा, कारण तू तेथे जाईपर्यंत मला काही करता येत नाही. कारण तो नीतिमान आहे आणि परमेश्वराने म्हटलेलं की नीतिमानाचा नाश मी दुर्जनाबरोबर करणार नाही. हे परमेश्वराचं वचन आहे आणि त्यामुळे तू तिथं जाऊपर्यंत आम्हाला काही करता येत नाही, आम्हाला ती ऑर्डर नाही आहे. तू तिथं पळून जा, मग आम्ही त्या नगराचं काय करायचं ते करू शकतो. पहा, आज नीतिमानांमुळे कित्येक दुर्जनांचा बचाव नकळतपणे होत आहे. आणि असं असताना मग तो लोट सोहरात जाऊन, आपण लिहिलं पुढं 23 वचन लिहिले, लोट सोहरात जाऊन पोचतो तो पृथ्वीवर सूर्योदय झाला. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला आणि ती नगरे व सर्व तळवट, नगरातील सर्व रहिवासी आणि तिथे जमीन उगवलेले सर्व काही यांचा त्याने नाश केला. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, ती मागे पाहत राहिली व ती मिठाचा खांब झाली. या ठिकाणी सर्व प्रदेश बेचिराग परमेश्वराने करून टाकला. अग्नी आणि गंधकाचा वर्षाव, इतका सुपीक प्रदेश होता, सर्व प्रकारची फुलझाडे त्या ठिकाणी होते. आपण पाहिलं परमेश्वराच्या बागेसारखा तो प्रदेश होता, पण त्या ठिकाणी इतका त्याने नाश केला की गवताचं पातं सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक ठेवलं नाही.
सर्व प्रकारचा प्रदेश बेचिराग परमेश्वराने करून, म्हणजे परमेश्वराची न्याय किती भयंकर असतो हे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु ही जी लोटाची पत्नी होती ती मागे पाहत राहिली. मागे वळून पाहिलं, भाऊ नका सांगितलं होतं, पण ती मागे वळूनच पाहिलं नाही, तर ती पाहतच राहिली, असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. वचन काय लिहिलेलं आहे? 26 वचन. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, लोटाच्या मागून चालली होती. ती मागे पाहत राहिली. मागे वळून पाहिलं नाही, ती पाहतच राहिली मागं. आता ही त्याची बायको कोण होती, कुठली होती, तिचं नाव काय होतं याचा पवित्र शास्त्रामध्ये कुठे उल्लेख नाही आहे. परंतु पवित्र शास्त्राचे अभ्यासक असं म्हणतात की ती ऊर कासदीम या ठिकाणची रहिवासी होती, जे आत्ताच्या मेसोपोटेमिया किंवा आत्ताचं इजिप्त शहराच्या जवळ आहे, त्यावेळेसचं मेसोपोटेमिया. तर त्या ठिकाणची रहिवासी होती आणि कदाचित तिचे नातलं किंवा तिची संपत्ती वगैरे तिचं मन त्या ठिकाणी अडकलं असेल तिच्या घरादारामध्ये, आणि म्हणून तिथे कसं नाश झाला आपला, आणि म्हणून ते ती मागं उभं राहिली, वळून पाहत राहिली. परंतु परमेश्वराची आज्ञा तिने त्या ठिकाणी मोडली, म्हणून ती मिठाचा खांब त्या ठिकाणी झाली. प्रियानो, आज जर आपण गुगल सर्च कधी केलं आणि सदोम गोमोराचा प्रदेशाचं जर तुम्ही कधी सर्च केलं गुगलवर किंवा यूट्यूबवर वगैरे पाहिलं, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सदोम आणि गमोरा शहरं होते त्या ठिकाणचा प्रदेश हा पूर्णपणे वैराण आहे. त्या ठिकाणी सल्फर सापडतं, गंधक सापडतं आणि मिठाचं भरपूर प्रमाण, क्षार त्या ठिकाणी आहे. कुठलीही वनस्पती त्या ठिकाणी आज उगवत नाही. ज्या वेळेस नाश केला त्यावेळेस जी परिस्थिती तशीच परिस्थिती आजही तिथे आहे. आपल्याला यूट्यूबवर किंवा गुगलवर आपल्याला त्याचे छायाचित्र बघायला मिळतील. तुम्ही कधी सर्च केलं तर त्याचं पाहायलाच मिळेल. म्हणजे परमेश्वर न्याय किती भयंकर आहे हे या ठिकाणी आपण पाहायला मिळतं. प्रियानो, आज आपण या जगामध्ये राहतो आणि मी सुरुवातीला सांगितलं की जगामधली परिस्थिती आज अनेक राष्ट्र ह्या सदोमाप्रमाणे अनेक अनैतिक कृत्य करत आहेत. आणि असं असताना परमेश्वराचा कोप आज भडकत चाललेला आहे आणि शेवटचा काळ जवळ आलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, ही पडघम वाजत आहे. आज जे चिन्ह दिसत आहेत, ही जी महामारी चाललेली आहे किंवा अनेक गोष्टी घडत आहेत, जे पवित्र शास्त्रामध्ये वर्णन केलं आहे शेवटच्या दिवसात घडेल, त्या गोष्टी आज घडताना आपण आपल्या डोळ्यांनी बघत आहोत. कदाचित आपली शेवटची पिढी असू शकते ही. आणि परमेश्वराने या पृथ्वीचा नाश करण्याचं सुद्धा ठरवलं आहे. जसं पूर्वी नोहाच्या काळात या पृथ्वीचा नाश झाला होता, तो पाण्याने झाला होता. परंतु परमेश्वराने काय म्हटलं की यापुढे त्याचा नाश करणार आहे, तर तो अग्नी आणि गंधकाने करणार आहे. जसा सदोम आणि गमोराचा नाश झाला तसा त्याप्रमाणेच या पृथ्वीचा नाश होणार आहे. कारण आज तशी कृत्य जशी सदोम आणि गमोरामध्ये होत होती तशी आज पृथ्वीवर होत आहे. मग परत तोच प्रश्न उद्भवतो, मग ह्या दुर्जन जे करत आहेत, जे कृती इतर लोक करत आहेत, दुर्जन लोक जे कृती करत आहेत, अनैतिक कृत्य करत आहेत, त्यांच्याबरोबर जे नीतिमान आहेत त्यांचाही नाश होणार काय? प्रश्न उभा राहतो. जसा प्रश्न अब्रामापुढे उभा राहता की त्या नगराचा तू नाश करणार आहे, तिथे दुर्जन आहेत आणि नीतिमान सुद्धा आहेत. नीतिमान म्हणजे लोट एकटाच होता. मग त्या लोटासाठी म्हणजे त्या इतर दुर्जनांबरोबर ह्या लोटाचाही नाश तू करणार काय, असं नकळतपणे तो परमेश्वराला विचारत होता. आणि आज जशी मध्यस्थी अब्रामाने परमेश्वराशी केली, तीच मध्यस्थी आज आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराशी करतात. परमेश्वराची योजना आहे की सर्व जगाचा नाश करायचा, अग्नी आणि गंधकाने नाश करायचा. मग याच्याबरोबर या दुर्जनांबरोबर जे नीतिमान आज पृथ्वीवर आहे त्यांचा तू नाश करणार काय? त्यांच्या तारणाची योजना काय आहे? आणि ती पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. आपण तेसलोनिकरच्या पत्रामध्ये बघितलं आणि माहिती आहे आपल्याला की लवकरच रॅप्चर होणार आहे. रॅप्चर म्हणजे जे नीतिमान लोक आहेत त्यांचं हवेत म्हणजे स्वर्गाबरोबर होणार आहे किंवा प्रभूबरोबर उचललं जाणं होणार आहे. हे लवकरच घडून येणार आहे. कोणाचं होणार आहे? जे नीतिमान आहेत त्यांचं होणार आहे. त्याला आपण म्हणू शकतो पहिलं काय म्हणतो, पहिलं फ्लाईट. या ठिकाणी पहिल्यांदा ते लोक वर जाणार आहे. आणि त्यानंतर 7 सप्तकाचा काळ आहे. त्यावेळेस अनेक संकट येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस आपल्याला जे उरतील खाली त्यांना रक्तसाक्षी व्हावं लागणार आहे. आणि जे रक्तसाक्षी होतील त्यांचाही बचाव होणार आहे. परंतु तो फार महाभयंकर महासंकटाचा काळ आहे असं प्रकटीकरणामध्ये उल्लेख आहे त्याचा. ते काही लोक सहन करू शकणार नाहीत, इतका तो भयंकर आहे. म्हणून आज आपल्याला ही जी पहिली फ्लाईट आहे, पहिलं जे रॅप्चर होणार आहे, पहिला करणा जो वाजणार आहे, त्याच वेळेस आपलं उचललं जाणं व्हायला पाहिजे. जसं नीतिमानाला त्या दूतांनी ओढून बाहेर काढलं, वाचवलं, तसं
प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला वाचवण्याकरता पहिला करणा वाजवून त्यावेळेस तो येणार आहे, वर अवकाशात येणार आहे. आणि त्यावेळेस हे जी मंडळी आहे ती मंडळीचं वर उचललं जाणार आहे. जे नीतिमान आहे त्यांचा बचाव या ठिकाणी होणार आहे. आणि ती मध्यस्थी, ती रदबदली आज आपला तारणार प्रभू येशू ख्रिस्त त्या परमेश्वराशी करत आहे. का त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, आणि आपला नाश होऊ नये त्याचा इच्छा आहे. आणि म्हणून आज आपण परमेश्वराच्या वचनाबरोबर राहणं गरजेचं आहे, नीतिमान राहणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस स्तोत्र क्रमांक पहिलं वाचलं की नीतिमान हा काय दुर्जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, परमेश्वराच्या नियमशास्त्रात होतो. आज आपल्याला परमेश्वराच्या संदिग्ध राहणं गरजेचं आहे. कारण हे रॅप्चर कधी होईल हे काही सांगता येत नाही. कारण ही घटना, ही काळ, हा समय हे परमेश्वराशिवाय कोणाला ठाऊक नाही, पुत्रालाही ठाऊक नाही, प्रभू येशू ख्रिस्तालाही ठाऊक नाही, असं पवित्र लिहिलेलं आहे. आणि हे रॅप्चर कधी होईल हे जसं ठाऊक नाही, आणि त्यामुळं आपण नेहमी तयार राहणं गरजेचं आहे, परमेश्वराच्या सन्निध राहणं गरजेचं आहे. आता इथं आपण जर बघितलं उत्पत्तीचा 19 आयातात 29 वचन, हे फार महत्त्वाचं आहे. इथं काय लिहिलं आहे, या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगराचा नाश केला. त्यावेळी देवाने अब्रामाची आठवण केली, आणि लोट राहत होता तेथील नगराचा नाश करते वेळी लोटाला त्या नाशातून वाचवले. जो करार परमेश्वराने अब्रामाशी केला होता की त्या ठिकाणी जर नीतिमान असेल तर मी त्यांचा नाश करणार नाही, किंबहुना त्या नीतिमानाकरता सर्व नगराचाही नाश करणार नाही. पण परमेश्वराने काय केलं की तिथं दाही आढळले नाही, आणि म्हणून काय केलं, लोटाला त्यांनी बाहेर काढून घेतलं, आणि मग त्या नगराचा मात्र त्यांनी नाश केला, नीतिमानाचा नाश केला नाही. आणि जेव्हा केव्हा या पृथ्वीचा नाश होईल, या पृथ्वीचा गंधक आणि अग्नीने नाश होईल, तेव्हाही एकाही नीतिमानाचा नाश होणार नाही, ही निश्चित खात्री आपल्याला या वचनावर मिळते. हा जो शास्त्रभाग या ठिकाणी दिलेला आहे हा कदाचित प्रगटीकरणाचा या ठिकाणी एक सॅम्पल असेल किंवा एक त्या ठिकाणी छाया असेल असं आपण म्हणू शकतो. देव करो आणि आज आपल्याला या पहिल्या फ्लाईटमध्ये जाण्याची संधी प्राप्त हो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी रदबदली करत आहे, परंतु त्यासाठी आपणही तेवढी तयारी दाखवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण त्याच्या चरणी लीन होऊया आणि परमेश्वराला प्रार्थना करूया की आम्हाला या पहिल्या फ्लाईटमध्ये किंवा पहिल्या रॅप्चरमध्ये येण्याची संधी प्राप्त होईल. आमेन. थँक्यू. या सुंदर संदेशाबद्दल मी मिस्टर डेव्हिड भोसले यांचे आभार मानतो. प्रत्येक वेळेस मी ज्यावेळेस त्यांना विनंती करतो त्यावेळेस ते परमेश्वराच्या वचनातून मार्गदर्शन करण्यासाठी मंडळीसाठी पुढे येतात. मी त्यांचे आभार मानतो आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वर आपल्या सेवकापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही. सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी आज आपल्याला केलं. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला महान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, आज तुझं वचन जे आमच्याकडे आलेलं आहे, परमेश्वरा, तू कोणतीही गोष्ट करत असताना तुझ्या सेवकापासून ती तू लपवत नसून त्याच्या संगती तू हितगुज करून त्या गोष्टी तू आपल्या सेवकाच्या निदर्शनास आणून त्या गोष्टी करत असतो. याची प्रचिती अब्राहम, लोट आणि आमच्याही जीवनात येते की कोणतीही गोष्ट करत असताना, कोणत्याही गोष्टीचा पाडाव करत असताना, कोणत्याही गोष्टी करत असताना परमेश्वर आपल्या सेवकाला त्या गोष्टी सांगितल्याशिवाय कधीही करत नाही. खरोखर परमेश्वरा, जसा तू मोशे संगती सारखा बोलत होता, जसा दावीद तुझ्या मनासारखा होता, तसं परमेश्वरा जे तुझी सेवा करतात, जे तुझ्या वचनाप्रमाणे चालतात, परमेश्वरा तू त्यांच्या संगती मित्रासारखा आणि तुझ्या मनासारखा तू त्यांना करून घेतोस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, या शेवटच्या काळामध्ये जगत असताना आणि तुझे येण्याचे दिवस जवळ आलेले असताना परमेश्वरा, आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे, तुझ्या आज्ञेप्रमाणे आणि तू सांगून दिलेल्या तुझ्या जे काही अभिवचनं आहेत त्याला अनुसरून आमचं जीवन जगावं. त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर.
परमेश्वरा, या शब्दात दिवशी जो संदेश आज आमच्याकडे आलेला आहे आणि परमेश्वरा तू आपल्या सेवकासंगती हितगुज करतो, हे पुन्हा एकदा तू आम्हाला तुझ्या वचनातून दाखवून दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, या शेवटच्या काळामध्ये आणि गेल्या 2 वर्षापासून संपूर्ण जग हे भीतीनं ग्रासलं गेलेलं आहे. ह्या महामारीपासून अनेक लोक ह्या जगातून निघून गेलेले आहेत, पण परमेश्वरा तुझं वचन आमच्या पावलाकरता दीप आणि मार्गावर प्रकाश असा आहे. खरोखर परमेश्वरा, तुझं वचन सांगतं की इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, तो तुझ्या उजव्या हाताला तुला सावली असा आहे. खरोखर परमेश्वरा, तू आमचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतोस, म्हणून तुझे उपकार मानतो. तुझे प्रीतीचे कोट तू आमच्या भोवती ठेवलेले आहेत आणि तू आपला हात आमच्या मस्तकावर ठेवलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, दावीद राजासारखं आम्ही तुझं स्तुतिस्तवन करतो आणि तुला विनंती करतो. परमेश्वरा, आमचे हात उभारणे तुला संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे मान्य हो. परमेश्वरा, संध्याकाळचं अर्पण म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त, याचं अर्पण तू मान्य केलं आणि संपूर्ण जगाला तू तारणाचा मार्ग सिद्ध करून दाखवला आणि सर्वांना त्या सार्वकालिक जीवनात घेऊन जाण्याचा मार्ग तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या द्वारे आम्हाला दाखवून दिला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, हे तुझं चांगुलपण तू आमच्या जीवनामध्ये लागू करून केलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, तू ज्या मार्गातून गेला त्या मार्गावर आम्ही चालावं, त्या वचनाचं पालन करावं आणि आम्ही आमच्या शरीराचा जिवंत, पवित्र व तुला ग्रहणीय यज्ञ सादर करावा, त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. परमेश्वरा, आमची मंडळी परमेश्वरा, अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रिगेशन परमेश्वरा, ज्या गोष्टीतून जात होती त्या गोष्टीतून परमेश्वरा तिचे सर्व मार्ग मोकळे केलेस. नवीन कार्यकारी मंडळ तू तिथं स्थापन केलंस आणि परमेश्वरा, नव्याने जबाबदारी घेत असताना त्यांनी परमेश्वराच्या स्वार्थेचं कार्य परमेश्वराच्या भयेत राहून करावं, परमेश्वराच्या वचनाचं अनुकरण करून करावं, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तुझी सेवा कार्य करावं. म्हणून तिथं येणाऱ्या प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्र आत्मा त्यांच्या ठाई ठेव परमेश्वरा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जशी प्रेषितांच्या काळामध्ये पहिली मंडळी होती, तशी परमेश्वरा या शेवटच्या काळामध्ये अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रिगेशन हिचं कार्य तू असू दे परमेश्वरा. तिथं येणारा प्रत्येक जण हा विश्वासू व ख्रिस्तावर विश्वास ठेवून जगणारा, पवित्र जीवन जगणारा असा व्यक्ती होऊ दे, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. म्हणजे ज्या वेळेस तू येशील परमेश्वरा, ही मंडळी जागृत अशी असू दे आणि परमेश्वरा, त्या 5 शहाण्या कुमारीसारखी ही मंडळी असू दे. या मंडळीतील कोणत्याही व्यक्तीचा नाश तू करू नकोस, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. परमेश्वरा, आम्ही तुला स्तुती स्तवनाचा यज्ञ करतो, तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आमच्या मंडळीतील काही आजारी व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, मध्यस्थी करतो परमेश्वरा. त्यांना तू आरोग्यदायी जीवन दे. तुझं वचन सांगतं की विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थना कार्य करण्यास सिद्ध असतात. परमेश्वर त्यांचं अंथरूण बदलून टाकेन. परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊन प्रार्थना करतो. ती प्रार्थना तू ऐकून त्याप्रमाणे परमेश्वरा तू आरोग्यदान त्या आमच्या मंडळीतील जे आजारी, जे वयस्कर लोक आहेत त्यांना तू दिलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आमच्या मंडळीतील तरुण मुलांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू करून घे परमेश्वरा. त्यांनी ख्रिस्त गाजवावा आणि जसं परमेश्वरा तिमोथेला पौल म्हणतो की तुझ्या सेवेला कुणी नावं ठेवणे, म्हणून तू सर्व गोष्टीमध्ये पवित्र जीवन जग, तसं परमेश्वरा आमच्या मंडळीतील तरुणांनी सुद्धा तुझी सेवा करत असताना पवित्र जीवन जगावं, म्हणून तू त्यांना सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर परमेश्वरा. आणि आमच्या सर्वांचा उपयोग तुझ्या गौरवासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू करून घेशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. होऊ दे परमेश्वरा, आमच्याद्वारे व आमच्या मंडळीच्या द्वारे तुझं महान गौरव तू आमच्या द्वारे करून घे.
अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक बापा. आमीन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.